जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही, तुमचा कम्फर्ट झोन सोडत हां, नाही, तोपर्यंत तुम्ही नवीन काही गोष्टी अचीव्ह करू शकत नाही. मग त्या कितीही मोठ्या असल्या आणि छोट्या बरोबर. असल्या तरी सुद्धा. परंतु ज्यावेळेला तुम्ही त्याच गोष्टी अशा लोकांना सांगतात, ज्यांनी ऑलरेडी त्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. सो हं, ते तुम्हाला काय देतात? पॉझिटिव्हिटी देतात आणि मग तुम्ही त्याप्रमाणे विचार करायला लागतात. कारण आपल्याला 2 मनं आहेत. एक कॉन्शियस, एक सबकॉन्शियस. सो कॉन्शियस हा फक्त 5% वर्क करतो. सबकॉन्शियस हा आपला 95% वर्क करतो. मग ओके. त्यामध्ये जे आपण पेरून ठेवलंय ना लहानपणापासून, की पैसा कमवणं अवघड हं, आहे, जॉब मिळवणं अवघड आहे, शिक्षणाशिवाय पैसा मिळत नाही. खूप कष्ट केल्याने आपलं समाजात नाव लौकिक होतं. खूप काम केलं पाहिजे. काम केलंच पाहिजे, नो डाउट. पण ते एफर्टलेसली केलं पाहिजे. आपण जर रोज पॉझिटिव्ह बोललो, हं. छान बुक वाचले किंवा नेहमी पॉझिटिव्ह ऑरामध्ये राहिलो, तर आपल्याला तशाच गोष्टी आजूबाजूला घडताना दिसतात. आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळाव्यात. त्यासाठी जर तुम्ही फक्त 21 डेज पॉझिटिव्ह राहिलात, रोज अफर्मेशन्स केलेत मॉर्निंगला उठून, ओके, ते लिहिलेत आणि तुम्ही म्हटलात, की हे सगळं सत्य आहे. हे माझ्या लाईफमध्ये घडत आहे. ओके. 100% तुम्हाला 22 डेज नंतर रिझल्ट्स मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होईल आणि तुमची थिंकिंग प्रोसेस चेंज होईल.